गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। जुन्या वादाचा राग मनात धरून झालेल्या वादातून 9 जणांच्या टोळक्याने घरात घुसून बापासह 2 मुलांना बेदम मारहाण करीत लोखंडी रॉडसह वस्ताऱ्याने भोसकल्याची घटना कळवण शहरातील आमराई संभाजीनगर ओतूर रोड कळवण भागात घडली आहे। या घटनेत वृद्ध आई बाबासह 2 तरुण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले। पोलिसांनी रेकॉर्डवरील 9 पैकी 6 जणांना बेड्या ठोकल्या। या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। लखन ईश्वर पाथरे वर्ष 22, रामेश्वर उर्फ राम ईश्वर पाथरे वर्ष 22, हरी उर्फ अरुण जेवण पाथरे वर्ष 28, अजय यादव कसबे वर्ष 22, ज्ञानेश्वर भगवान पाथरे वर्ष 27, सागर विश्वनाथ कसबे वर्ष 23 अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून योगेश पाथरे, ललित पाथरे, योगेश कसबे हे नामक साथीदार फरार झाले। पोलिसांच्या माहितीनुसार व यमुना नामदेव पवार व वय वर्ष 45 आमराई ओतूर रोड कळवण यांच्या फिर्यादीनुसार अटक करून संशयित आरोपींना कोर्टात हजर करत पुढील तपासाकामी 5 दिवसांची पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे। सविस्तर माहिती अशी की नामदेव पवार उर्फ भावड्या याचे कळवण गावातील राम पाथरे, लखन पाथरे, संजय पाथरे, ललित पाथरे, सागर कसबे यांच्यासोबत दारू पिण्यावरून नवीन ओतूर रोड वरील बंद पडलेल्या थिएटर जवळ किरकोळ वाद झाले होते। यानंतर दुपारी 2 वाजेच्या सुमारास वरील सगळे संशयित लोखंडी रॉड, लाठ्या काठ्या, दगड यांच्या बरोबर वस्त्राने तेजस पवार, दिनेश पवार व नामदेव पवार यांना गंभीर जखमी करून रक्तबंबाळ केले। याचबरोबर कोणालाही जिवंत सोडणार नाही असे दम देत शिवीगाळ करत होते। या भानगडीत कृष्णा प्रमोद चव्हाण यांची मोटरसायकल FZ क्रमांक MH41 AW 4044 या मोटरसायकलची तोडफोड करून पूर्ण गाडीचे 1 लाख रुपयांचे नुकसान केले व आमच्या नादी लागले तर तुम्हा सर्वांना जिवंत ठेवणार नाही असे दमदाटी करत होते। याबाबत कळवण पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा हा नोंदविण्यात आलाय। यावेळी कळवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब गाडवे यांच्यासह पोलीस शिपाई कृष्णा गवळी हे पुढील तपास करीत आहे। एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, कळवण। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।